लोंढे यांच्या नेतृत्वाखाली अनेकांचा पक्षप्रवेश व पदग्रहण सोहळा संपन्न। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वीच मालेगावसह उत्तर महाराष्ट्रातील काही नेत्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा तसेच रिपाई आठवले पक्षच सर्व जाती धर्मांच्या लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो हा विश्वास दृढ होत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली लोकजन शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेरखान पठाण, मिथुन पगारे, महानगर प्रमुख किसन दुसिंग, सुनील शिंदे, काँग्रेस राष्ट्रवादी शांताराम सोनवणे, वंचित बहुजन आघाडी यांच्या पक्षप्रवेशासह संपूर्ण अविश्य रिपब्लिकन चळवळीला बहाल केलेले आणि काही दिवसांपूर्वी दिवंगत झालेले महेंद्रभाऊ साळवे यांचे चिरंजीव करण साळवे पिंपळगाव युवक शहराध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नंतर नुकतीच राज्य शासनाकडून समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल रिपब्लिकन फेडरेशनचे नेते रामबाबा पठारे यांच्यासह सुभाष पोराठे यांचा देखील सत्कार करण्यात आला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी तसेच रामदासजी आठवले यांचे हात बळकट करण्यासाठी काम करा असे आवाहन यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाशजी लोंढे यांनी केले। भारतीय जनता पार्टी, शिवसेना सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा गट, राष्ट्रवादी सन्माननीय अजितदादा पवारांचा गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशी ही महायुती आमची। आमचा निर्धार आहे की आम्हाला महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मग नामदार गिरीशजी महाजन साहेब भाऊ असतील, सन्माननीय नामदार दादाजी भुसे असतील, सन्माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब असतील, त्यांचे पदाधिकारी असतील। आम्ही मित्र पक्ष आहोत। उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमच्या बरोबर ताकदीनं लढलोय। कोणती अपेक्षा न करता हजारक्याने विधान परिषदेला बलदंड ताकद तुमच्या मागे उभी केली। तीच ताकद द्यावी, आमचा रिपब्लिकन पक्ष सुद्धा त्याचं बळ वाढवावं या प्रामाणिक उद्देशानं आम्हाला सहकार्य करावं, आम्हाला सोबत घेऊन चालावं अशी अपेक्षा करतोय। मात्र रिपब्लिकन पक्ष आता सर्वच्या ठिकाणी सज्ज झालाय। त्यामध्ये आज लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हा प्रमुख असंख्य कार्यकर्त्यासह रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केलाय। त्यांचं नाव आहे शेरखान पठाण। मी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि टीमचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करा। दुसरे लोक जनशक्ती पार्टीचेच शहराध्यक्ष आहेत मिथुनजी पगारे आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। तिसरं नाव आहे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे किसनजी दुसिंग आणि सन्माननीय सुनीलजी शिंदे यांचं सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ह्या परिवारामध्ये मी जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं। आणि शांतारामजी सोनवणे हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी। मला या पदाधिकारी सार्थ अभिमान आहे की छत्रपती फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष पुढे नेत असताना सर्वजन हिताय सर्वजन सुखाय, बहुजन नाही हा, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय, सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या परिवारामध्ये आपण सामील झालात। मनापासून तुमचं अभिनंदन, आभार। नाशिक जिल्ह्याचे 15 तालुके, 6 उपनगर, 1 कॅन्टोन्मेंटचे सर्व पदाधिकारी होते। विशेष महत्त्वाची बाब, ह्या वर्षाचा जो विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल पीएल ग्रुपच्या माध्यमातून आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही धक्क्यामध्ये जेव्हा आमच्या कुटुंब प्रमुख किंवा बापाचे एवढं मोठं काम करतो तर मुलांनी त्यांचा वारसा चालवला पाहिजे बाबाजी। आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये रेल्वे माल धक्क्यामध्ये 1000 कामगार काम करतात डे नाईट मध्ये। परप्रांतीय भयांची संख्या खूप आहे। आपला मराठी माणूस त्या कोरोनाच्या काळामध्ये गावी जाऊ शकतो गांगुडे साहेब, परंतु जो परप्रांतीय भैया त्यांना त्याला जाई यायला वाहन आहे ना, कुठल्या प्रकारच्या कोणत्या सुखी सुविधा आहे। त्या रेल्वे माल धक्क्यामध्ये लोंढे साहेबांनी आदेश दिल्यानंतर बाबाजी असेल, मी असेल, समीर भाई असेल, अमोलजी असेल किंवा आमची फेडरेशनची जेवढी गँग असेल, लोंढे साहेबांच्या आदेशानंवे त्या कामगारांच्या रोजगाराचीच नव्हे तर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था त्या कोरोनाच्या काळात केली। मग सच्चा सैनिक कोण, सच्चा काम करणारा कोण, याच्या व्याख्या, याचं मूल्यमापन झालं पाहिजे।
आपण कुणी काही चांगलं म्हणावं म्हणून काम करत नाहीये. आणि खऱ्या अर्थानं आज या नाशिक जिल्ह्याला जे गतवैभव आरपीआयला जे प्राप्त झालं आणि नामदार रामदासजी आठवले म्हणजे खऱ्या अर्थानं आठवले साहेबांचा आरपीआयचा बालेकिल्ला म्हणून ज्याचा आदरपूर्वक म्हणून या नाशिक जिल्ह्याचा उल्लेख होतो, त्याचा खरं श्रेय जात असेल तर ते आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब आणि त्यांच्या परिवाराला. आज आपण काम करत असताना माझी मुलं माझी आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या नाशिक जिल्ह्यामध्ये मोठा झंझावात तयार होत आहे. मित्रांनो, आज आम्ही बघितलं ज्या दिवसापासून आम्ही या पक्षामध्ये काम करतो, मी फार लहान होतो त्या दिवसापासून आम्ही काम करतो, पण मी आतापर्यंत एवढा झंझावात एवढा पक्ष प्रवेश मी कधीही बघितला नाही. या ठिकाणी आदरणीय लोंढे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मोठे लोंढेचे लोंढे या ठिकाणी येत आहेत. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमोलजी पगारे असतील, पवनजी क्षीरसागर असतील, रामबाबा पठारे असतील, आमचे तालुका अध्यक्ष विनोदभाऊ शिंदे असतील, आदरणीय भारतभाऊ निकम, आदरणीय मालेगावून आलेले सर्व प्रमुख पाहुणे आमचे प्रदीप नाना गांगुडे असतील, आमचे सगळे निकम साहेब असतील, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो. खरं तर लोंढे साहेबांनी मला या ठिकाणी छोट्याशा कार्यकर्त्याला मला बोलायची संधी दिली. मी त्यांचं मनपूर्वक असा आभार मानतो आणि आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक असा आभार मानतो. खरं तर आभार मानून चालणार नाही, तर कार्यकर्त्यांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांना जी पदाची जबाबदारी देण्यात येईल त्या पदाची जबाबदारी त्यांनी चांगल्या पद्धतीने स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करेन. माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यावर निफाड तालुक्याने नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्ह्याची उपाध्यक्षपदून माझ्या बॉसने मला जी निवड केली त्याबद्दल मी सर्व रिपब्लिकन पक्षाच्या जिल्ह्याच्या नेत्यांचे सर्वांचे आणि बॉसचे मनापासून असे आभार मानतो. 2008 पासून लोंढे साहेबांचं काम करते आणि या कामाची पावती म्हणून मी कोणतीही गोष्ट कोणती जात पात धर्म न बाळगता बाबासाहेबांच्या विचारावर काम करते. आणि खरोखर मला सांगायला गर्व वाटतो, जर आज तुम्ही जात पात धर्म न बाळगता जर हा पदामध्ये जर सामील झाला तर मी खरोखर बॉसचे एक आभार मानते आणि इथे संबोधते. जय भीम, जय महाराष्ट्र. यांच्यावर विश्वास ठेवून जे पदाधिकारी या ठिकाणी रिपब्लिक पक्षात कुटुंबात जे उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत, मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या वतीनं पीएल ग्रुपच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. हा रिपब्लिकन पक्ष हा कौटुंबिक पक्ष आहे. यात सन्मानाने जो येईल त्याचा सन्मानच होईल. बाकीचं मी जास्त काही बोलत नाही कारण खूप वक्त्यांना बोलायचं आहे. जय भीम, जय लवजी, जय संविधान. आठवले गट हा पक्ष नसून कुटुंब आहे आणि आज ज्यांचा पक्ष प्रवेश आणि ज्यांचं पदग्रहण सोहळा आहे त्यांना मी माझ्या महिला आघाडीकडनं खूप खूप शुभेच्छा देते. असं वाटतं यापूर्वीचे कुठलेही उत्तर महाराष्ट्र ज्यांनी हातात घेतला असेल एवढा संपर्क हा नव्हता, परंतु लोंढे साहेब आल्यानंतर एक सर्व लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं. सर्व जिल्हाध्यक्षांमध्ये वेगवेगळ्या जे काही विभाग आहेत त्या सर्व विभागांच्या आणि सर्व जिल्ह्यांच्या लोकांमध्ये नवचैतन्य होऊन ते साहेबांशी जोडत आहेत. त्याच माध्यमातून मी आता इतर गोष्टींवर बोलणार नाही कारण बऱ्याचशा मान्यवरांनी अत्यंत सुबक असं त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. साहेब, मी फक्त काही इथल्या मान्यवरांना मालेगावची माहिती देतो की मालेगावमध्ये आपल्या आशीर्वादाने आपण जे काही वेळोवेळी आपल्याला आपण आदेश दिले त्यानुसार पदांचे जे काही वाटप झालेलं आहे आणि विविध पक्षातून आता वंचितमधून शांताराम मालेगाव तालुक्यामध्ये रिपब्लिकन चळवळीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सारखी रीग लावलेली आहे. मुस्लिम समाज असेल, मराठा समाज असेल, माळी समाज असेल, सर्मकार समाज असेल, मातंग समाज असेल, अशी भोई समाज असेल, धोबी समाज असेल, शिंपी समाज असेल, साळी कोळी तेली अशा अनेक लोकांना बॉस काल आमच्या मालेगावच्या शासकीय विश्रामगृहामध्ये रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नाशिक जिल्ह्याची आन बान शान प्रकाश लोंढे साहेबांच्या आदेशाने किमान 125 लोकांनी इतर जाती धर्माच्या लोकांनी अंतःकरणापासून प्रवेश केलेला आहे. आपल्या संघटनेला बळ देण्यासाठी ताकद देण्यासाठी आपल्या मागे ताकदीने उभे राहिलेले आहेत. रिपब्लिकन चळवळ नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव शहर क्रांतिकारी शहर आहे, चळवळीला ताकद देणारं शहर आहे. त्या शहरामधून चळवळ उभी राहते, त्या शहरामधून कार्यकर्ता तडफीने उभा राहतो आणि प्रत्येक समाजाला न्याय कसा देता येईल, प्रत्येक समाजाच्या मागे कसं उभं राहता येईल, गोरगरिबांची सेवा कशी करता येईल या तेथील रिपब्लिकन कार्यकर्त्याकडून शिकावं अशी तिथे प्रेरणादायक कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत. छोट्या मोठ्या गोष्टी आम्हाला आमच्या नेत्यागणांनी सन्माननीय
आठवले साहेबांनी, सन्माननीय लोंढे साहेबांनी आम्हाला बोट धरून शिकवलेले आहे. त्यामुळं हा पक्ष नसून एक कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये येणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. तसं तर मनोगत व्यक्त करण्यापेक्षा आम्हाला श्रवण करायचं असतं आणि ते दरवेळेला आमचे आदरणीय जिल्हा प्रमुख. या प्रसंगी रिपाई महाराष्ट्र संघटक पवन क्षीरसागर, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भारत म्हसदे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारत जगताप, युवक जिल्हाध्यक्ष अमोल पगारे, मातंग आघाडी जिल्हा प्रमुख परशुराम साठे, विनोद जाधव, पीएल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे, महानगर प्रमुख नारायण गायकवाड, दानशूर दीपक नानाजी लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई नानाजी लोंढे, महिला जिल्हाध्यक्ष मनाली जाधव, संपर्क प्रमुख समाधान जगताप, बाळासाहेब सोळशे, भुरा जगताप यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.